कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं जगात काय फक्त तुझ्याच मुलीचं लग्न होत नाही आणि काय का शिवा, नको तेव्हा मोठ्या मोठ्या बाता मारत बसतेस तू। बाबांनी मला ह्याची जबाबदारी दिली आहे, त्याची जबाबदारी दिली आहे, प्रत्यक्षात काही घडत नाहीये तुझ्याकडून। एवढं काय करायचंय लग्नासाठी, एवढं तर लागणारच आहे ना मला। ते पैसे जमा होत नाहीये तुमच्याकडून। दिव्या थोबाड सांभाळून बोला, कोणाशी बोलतेस कळतंय का तुला? आता आमचं काय होतंय ते आमचं आम्हाला माहिती। काय झालं एवढं? जरा काही बोलायला गेलं की मला शांत बसवता तुम्ही। मला काय झालंय याचं तुम्हाला काही वाटत नाही का? नाही, तुम्ही पैशांची व्यवस्था करा, नाहीतर मी लग्नात उभी राहणार नाही। कळलं शिवा? दिव्या थोबाड वर करून बोलू नका, सांगून ठेवते। बोलणार म्हणून सांगते, टाकीन थोबाड फोडून। आई आजी हे बघ शिवा, तू आता तिची बाजू घेऊन बोलू नगस हा। अगं इतका चांगुलपणा चांगला नसतोय, बघतीस ना कशी थोबाड वर करून बोलती ते। हे बघा, एक मिनिट तुम्ही माझं जरा ऐकाल का? तुम्ही अजिबात काही टेन्शन घेऊ नका, जे काय करायचं ते मी बघते। काय करणार आहेस तू? हा काय करणार आहेस? कुठनं पैसा आणणार आहेस सांग की। आजी ते सगळं मी तुला नंतर सांगते ना। आता आपल्याला जे काही करायचं ना ते सगळं दिव्यासाठी करायचंय। हा आजपर्यंत मी ज्या ज्या गोष्टींवर प्रेम केलं ती गोष्ट एक एक करून माझ्या आयुष्यातनं निघून गेली। आधी पप्पा गेले, चकुला गेला, तुला तर मी स्वतःहून लांब करते हे माहित असून की पप्पाची सगळ्यात लाडकी आठवण तू आहेस। तू सोबत असलीस ना, पप्पा सोबत आहे असं वाटतं, पण मी हे सगळं मुद्दामून नाही ना करत आहे। मी पप्पाला शब्द दिला होता, दिव्याची काळजी घेईन, आणि आता तर तिचं लग्न आहे तर मला हे करावंच लागेल। पण तू ना सॉलिड आहेस यार। आजपर्यंत तू जेवढी माझी साथ दिली आहेस ना तेवढी कोणीच नाही दिली, पण माझे हात बांधले गेले हे सगळं माहित असून पण मी काहीच नाही करू शकत। तूच सांग मी काय करू? का सतत फोन करतोय?
हा काही थांबणार नाही. मरू दे, मी नाही उचलणार याचे कॉल्स. माझा फोन का नाही उचलत आहे? पण मी सुद्धा असं ऐकणार नाहीये दिव्या. कुठली साडी निवडू? सगळ्याच छान आहेत. आत्ताच एवढ्या घेतल्यात, लग्नानंतर तर माहिती नाही किती येते. का सतत कॉल करतोयस चंदन? मी सांगितलंय तुला, मी बिझी ऑलरेडी. मी तुझेच फोन उचलत बसू का? अगं हो माहिती आहे. मी काय म्हणतोय ते ऐकून तर घे अगोदर. बोल लवकर, वेळ नाही माझा. वेळ तर काढावा लागेल तुला. का? अगं मी हे म्हणत होतो की मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये, एकदम अर्जंट. मी काय रिकाम टेकडी आहे का चंदन? तू तुला सांगितलेलं काम करत नाहीयेस, पण माझं लग्न ठरलंय आणि त्याची तयारी करणं गरजेचं आहे माझ्यासाठी. अगं हो स्वीट हार्ट, मला माहिती आहे. मी आता येऊ शकत नाही, तू बघ तुझं काय ते. अगं राणी, तू सांगितलेली गोष्टच तर मला करायची आहे, त्यासाठीच तर बोलवतोय तुला. म्हणजे हे दिव्या बेब्स, आज मी तुला माझ्या आई वडिलांना भेटवायला घेऊन जाणार आहे. मस्करी करू नकोस हा चंदन. अगं राणी, खोटं नाही बोलते, अगदी तुझी शपथ, खरंच. काय करू आता? नाही गेले तर आज सतत फोन करून छळणार. त्यापेक्षा जाऊन बघते. दिव्या ठीक आहे, येते मी. हा, मला वाटलंच होतं तू येशील. आणि हा, छान तयार होऊन या. आज पहिल्यांदा तू तुझ्या सासू सासऱ्यांना भेटणार आहेस. वाट बघतोय. बाय. शिवा, तू बरी आहेस ना? शिवा, तुझं सगळ्यात जास्त प्रेम ना ह्या गाडीवर होतं. तू किती जीव लावला ह्या गाडीला? हो शिवा, जेव्हा आम्ही या गॅरेज मध्ये पहिल्यांदा आलो तेव्हा ही गाडी तू आम्हाला दाखवलीस आणि म्हणाली ही आपल्या पप्पाची गाडी म्हणून. शिवा, ही गाडी नाही ना तर तू नाही, आणि तुझ्याशिवाय ही गाडी नाही. शिवा, आपण काहीतरी दुसरा मार्ग काढूयात नाही यार. असा डिसिजन घेऊन काय होणार आहे? तुम्हाला काय वाटतं, मी विचार केला नाहीये का? दुसरं काहीच नव्हतं म्हणून हे केलंय, आणि मलाही वाईट वाटतंय. शिवा, आम्हाला सांग, तुझं सगळ्यात जास्त प्रेम ह्या गाडीवर आहे की दिव्याताईवर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.